हिंदू धर्मरक्षरक्षिता हा श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक 4, 5 आणि 6. अत्र शूरा महेश्वासाभिः श्री भीमार्जुना समायुधि युयुद्धानो विराटश्च द्रुपदश्च महारथाः दृष्टकेतुश्चेकिताना काशीराजश्च वीर्यवान् पुरुजिन्कुन्ती भोजश्च शैबश्च नरपुण्डवाः युधामनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एवं महारथाः. अर्थ, येथे पांडवांच्या सैन्यामध्ये मोठमोठे शूरवीर आहेत, ज्यांचे विशाल आकाराचे धनुष आहेत आणि जे युद्ध करेल भीम आणि अर्जुना समान आहेत. त्यात युयुधान, सात्यकी, राजा विराट आणि महारथी द्रुपद सुद्धा आहेत. दृष्टकेतू व चेकितान आणि पराक्रमी काशीराज सुद्धा आहेत. पुरुजित आणि कुंती भोज हे दोघे बंधू तसेच मानवात श्रेष्ठ शैब्य सुद्धा आहेत. पराक्रमी युधामन्यू आणि पराक्रमी उत्तमौजा सुद्धा आहेत. सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र सुद्धा आहेत. हे सर्वचे सर्व महारथी आहेत. विस्तारित स्वरूपात व्याख्या. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुना सभायुधी. ज्यांच्या सहाय्याने बाण चालवले फेकले जातात त्यांचे नाव ईश्वास अर्थात धनुष आहे. असे विशाल आकारांचे ईश्वास धनुष ज्यांचे जवळ आहेत ते सर्व महेश्वास धनुर्धारी आहेत. तात्पर्य, विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यांचा दोरी ओढण्यासाठी खूप ताकद शक्ती लागते. शक्तिनिधी सोडलेला बाण विशेष मारा करतो. असे विशाल धनुष्य जवळ बाळगत असल्याने हे सर्व खूप बलवान आणि शूरवीर आहेत. हे सामान्य योद्धा नव्हेत. युद्धकलेमध्ये ते भीम आणि अर्जुनाप्रमाणे निपुण आहेत. अर्थात भीमाप्रमाणे बलवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेमध्ये निपुण आहेत. युयुद्धाना. अर्थ, युयुद्धानाने सात्यकी अर्जुनापासून शस्त्रास्त्र विद्या शिकली होती. म्हणून भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला आपले नारायणी सैन्य दिले तरीही तो अर्जुनाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्जुनाच्याच बाजूने राहिला, दुर्योधनाच्या पक्षात गेला नाही. दुर्योधनाचार्याच्या मनात अर्जुनाविषयी द्वेष भावना निर्माण करण्यासाठी दुर्योधन महारथांपैकी सर्वप्रथम अर्जुनाचा शिष्य युयुधानाचेच नाव घेतो. तात्पर्य, हा अर्जुन तर पहा, ज्याने आपणापासूनच विद्या ग्रहण केली आणि जगामध्ये तुझ्यासारखा कोणीही धनुर्धारी नाही होणार नाही असा प्रयत्न करील, असे वरदानही आपण अर्जुनाला दिले आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जुन या शिष्यावरती एवढा मोठा स्नेह ठेवला आहे, परंतु तो कृतज्ञ होऊन विरुद्ध बाजूने लढण्यास उभा आहे. पण अर्जुनाचा शिष्य सात्यकी मात्र आपल्या गुरुच्याच पक्षात उभा आहे. युयुद्धान. महाभारत युद्धामध्ये न विसरता यादवांच्या आसपासातील युद्धात मारले गेले. विराटश्च. अर्थ, हा विराट राजा की ज्याच्यापासून आमच्या बाजूचे वीर सुशर्मा अपमानित झाले आहेत. आपणही त्यांच्या संमोहन अस्त्रामुळे मोहित झाला होता आणि आम्हालाही ज्यांच्या गायी सोडून पळून जावे लागले होते. तो आपल्या विरुद्ध पक्षाकडे उभा आहे. राजा विराटाशी द्रोणाचार्यांचा कोणताच द्वेष किंवा वैरभाव नव्हता. पण दुर्योधनाला असे वाटले की जर युद्धानंतर मी द्रुपदाचे नाव घेतले तर द्रोणाचार्यांना असे वाटेल की दुर्योधन मला पांडवांविरुद्ध युद्ध करण्यास उत्तेजित करत असून त्यांच्याविषयी माझ्या मनात वैर भावना निर्माण करीत आहेत. म्हणून दुर्योधन धूर्तपणाने चलाकीने द्रुपदापूर्वी विराटाचे नाव घेत आहे की ज्यामुळे आपली चलाकी द्रोणाचार्यांना ओळखू येऊ नये आणि त्यांनी विशेष मन लावून युद्ध करावे. राजा विराट उत्तर, श्वेत आणि शंख या तिन्ही पुत्रांसहित महाभारत युद्धामध्ये मारले गेले. द्रुपदश्च महारथाः. अर्थ, आपण द्रुपद राजाला आपल्या अगोदरच्या मैत्रीची आठवण करून दिली होती, परंतु त्याने मी एक राजा आहे आणि तुम्ही भिक्षुक आहात, तेव्हा तुमची आणि माझी मैत्री कशी होऊ शकते असे बोलून त्याने भरसभेत आपला अपमान केला होता. तसेच मनात वैरभावना ठेवून आपणाला मारण्यासाठी त्याने पुत्रसुद्धा उत्पन्न केला. तोच महारथी द्रुपद राजा आपल्या विरुद्ध लढण्यासाठी विपक्षात उभा आहे. राजा द्रुपद युद्धात द्रोणाचार्याकडून मारले गेले. दृष्टकेतू. अर्थ, हा दृष्टकेतू किती मूर्ख आहे की ज्याच्या पित्याला शिशुपाल श्रीकृष्णाने भर सभेत सुदर्शन चक्राने ठार मारले, तो श्रीकृष्णाच्याच पक्षातून लढण्यासाठी उभा आहे. दृष्टकेतू द्रोणाचार्यांकडून मारले गेले. चेकितानः.
अर्थ ही सर्व वेद यादव सेना तर आमच्या बाजूने लढण्यासाठी तयार आहे आणि हा यादव चेकितान पांडवांकडून लढण्यासाठी उभा आहे. दुर्योधनाकडून चेकितान मारले गेले. काशीराजश्च वीर्यवाणम. हा काशीराज अत्यंत शूर आणि महारथी आहे. हाही पांडवांच्या बाजूकडून लढण्यासाठी उभा आहे. हा पराक्रमी असल्या कारणाने आपण अत्यंत सावधगिरीने युद्ध करावे. काशीराज महाभारत युद्धात मारले गेले. पुरुजित कुंतीभोजश्च. पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघेही कुंतीचे भाऊ असल्याने आमचे आणि पांडवांचे मामा आहेत. असे असूनही ते पक्षपाती असल्याने आमच्या विरुद्ध बाजूने लढण्यासाठी उभे आहेत. हे दोघेही युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले. शैबश्च नरपुंडवाहा. हा शैब्य युधिष्ठिराचा सासरा आहे. हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत बलवान आहे. परिवाराच्या दृष्टीने हा आमचाही नातलग आहे, परंतु हा पांडवांच्याच बाजूने युद्धासाठी उभा आहे. युधामनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवाण. अर्थ पांचाल देशाचे अत्यंत बलवान आणि शूरवीर योद्धे युधामन्यू आणि उत्तमौजा माझ्या वैऱ्यांच्या अर्जुनाच्या रथाच्या चाकाचे रक्षण करण्यासाठी नेमले आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवावे. रात्री झोपलेले असताना या दोघांनाही अश्वत्थामाने ठार मारले. सौभद्राहा. हा श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा पुत्र आहे. याचे नाव अभिमन्यू आहे. हा अत्यंत शूर असा वीर आहे. हा गर्भावस्थेत जन्मापूर्वी आईच्या उदरात असताना चक्रव्यूह भेदण्याची विद्या शिकला आहे. म्हणून आपल्या सैन्याची चक्रव्यूहाकार रचना करताना आपण अभिमन्यूकडे लक्ष ठेवावे. द्रौपदेयश्च. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले अनुक्रमे प्रतिविंध्य, सूतसोम, श्रुतकर्मा, शतारिक आणि श्रुतसेन हे पुत्र आहेत. आपण या 5ही जणांना पहा. द्रौपदीने माझी भर सभेत थट्टा करून माझे हृदय दुखविले आहे, म्हणून आपण या 5ही जणांना ठार मारून बदला घ्यावा. सर्व एवं महारथाः. हे सर्वांचे महारथी आहेत. तसेच ते शस्त्रविद्येत आणि शस्त्रास्त्रांमध्येही प्रवीण आहेत. युद्धामध्ये जो वीर एकटाच 10,000 धनुर्धारी सैन्यांचे संचालन करू शकतो अशा वीर पुरुषास महारथी म्हणतात. असे कितीतरी महारथी पांडवांच्या बाजूने लढाईसाठी उभे आहेत. संबंध. द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी युद्धात त्यांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने दुर्योधनाने पांडव सेनेची विशेषतः वर्णन केली. दुर्योधनाने असा विचार केला की द्रोणाचार्य तर पांडवांचे पक्षपाती आहेतच, कदाचित ते पांडव सेनेचीही विशेषता ऐकून असे म्हणू शकतील की जर पांडवांच्या सैन्यात एवढी विशेषता आहेत तर त्यांच्याशी तडजोड का करत नाही. असा विचार येताच दुर्योधन आता पुढील 3 श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतो.